वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी पोटासाठी कामाला सुरुवात. पेपर वाटले, केटरिंग केली, कपडे विकले आणि चक्क नवरदेव नवरीचा मेकअपही केला. पण मनात एकच स्वप्न होतं, अभिनेता बनायचंय. छत्रपती संभाजीनगरचे अभिनेते आणि लेखक योगेश शिरसाट यांचा हा संघर्षमय प्रवास आज यशाच्या शिखरावर पोहोचलाय. सरस्वती भुवन शाळेत सूर्यकांत सराफ यांनी त्यांच्या मनात अभिनयाची बीज रोवली. 2011 मध्ये सवाई महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा मिळाली. मुंबईत ना गॉडफादर ना आर्थिक पाठबळ, मात्र फू बाय फूच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांनी त्यांच्या लेखनाला आकार दिला आणि त्यांच्या आयुष्यातला सर्वात भावनिक क्षण. वडिलांना डोळ्याचा पॅरालिसिस झाला होता. मुंबईच्या सेटवर मुलाचं कौतुक पाहताना त्यांचा डोळा पूर्ण बरा झाला. आज या संघर्षाची पोचपावती म्हणून योगेश शिरसाट यांना मिलिंद सफाई पुरस्कार जाहीर झाला आहे. 13व्या वर्षी सुरू झालेला संघर्ष आणि आज मानाचा पुरस्कार, ही आहे योगेश शिरसाट यांच्या जिद्दीची कहाणी.